NH News 24. प्रभाग क्रमांक 5 बर्वे श्रीकांत दादासाहेब यांचा विकासाभिमुख कार्यक्रम चर्चेत। निवासा नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बर्वे श्रीकांत दादासाहेब यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्यविशेष सुविधा आणि महिलांची सुरक्षा या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारा विकासाचा स्पष्ट आराखडा जाहीर केला आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्यांनी जनसंपर्कादरम्यान मतदारांचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली आहे। सर्वात सामान्य व सर्वांमध्ये सहभागी असल्याकारणाने अनेक समस्यांवर काम करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। प्रभागात पाणी टंचाईचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर अवस्थेत असून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी गळती नियंत्रण, पाणी साठवण क्षमता वाढविणे, जुन्या पाईपलाईनचे नूतनीकरण व नवीन जोडण्या यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे श्रीकांत बर्वे यांनी मतदारांना सांगितले। पाणी सुरक्षितता मजबूत करण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन व शिस्तबद्ध देखरेख आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रभागातील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांच्या उभारणीवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे। नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा नियंत्रण व्यवस्था आणि स्वच्छ परिसरासाठी विशेष पथके तयार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वच्छतेसोबतच रोगप्रतिबंधक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे ते सांगतात। प्रभागातील महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अंधाऱ्या रस्त्यांवर दिवे बसविणे, मुख्य चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी सुरक्षित मार्गदर्शन सुविधा तसेच स्वसुरक्षा प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रमांना चालना देण्याचा त्यांचा मानस आहे। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सामाजिक प्रतिबंधात्मक उपक्रमही राबविण्याचे त्यांनी आकर्षक आश्वासन दिले आहे। प्रभागाचा सातत्याने विकास करण्यासाठी पारदर्शक व उत्तरदायी कारभाराची गरज असल्याचे श्रीकांत बर्वे यांनी अधोरेखित केले। तरुणांना रोजगार, सामाजिक सुविधा, मूलभूत पायाभूत रचना व परिसराचा एकूण सौंदर्यवर्धन यांसाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे जाहीर केले आहे। आपल्या प्रभागाचा विकास हेच माझं ध्येय असे सांगत त्यांनी मतदारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून स्वतःला विजयी करून देण्याचे आवाहन केले आहे। प्रथमतः आपले नाव सांगा। नमस्कार, मी श्रीकांत दादासाहेब बर्वे, वार्ड नंबर 5 मध्ये उमेदवारी करत आहे। आपण निवडून आल्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांसाठी काय करणार, आपलं विजन काय असणार? प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या समस्या आहेत आज, मूलभूत समस्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ते नाही आहेत, गटारीचा मोठा प्रश्न आहे आणि आमच्या वाड्या वस्तीवर पाठीमागे जे राहणार आहेत त्या वाड्या वस्तीवर जाण्यासाठी पावसाळ्यात खूप मोठा त्रास होतो। म्हणजे रस्त्याचा मेन महत्वाचा मुद्दा आहे की रस्ताच नाही बऱ्याच ठिकाणी आणि त्यासाठी आपण काही पाठपुरावा अगोदरच्या काळात केलेला आहे, त्याचं फलित आता मिळतंय। काही रस्ते आपण त्यावेळेस जे हे केलेले त्याचं जे दिलं होतं आपण प्रस्ताव, तर ते आपण आता त्याच्या पाठपुराव्याला यश आलं का? 100% आलेले आणि ते आता प्रोसेस मध्ये आहे। अच्छा, प्रोसेस मध्ये आहे। साईड गटरीचा विषय आहे काही? नक्कीच आहे, मोठा प्रश्न आहे तो की उपनगरात नाहीच आहे सुविधा। ती प्रामुख्याने आपण रस्ता आणि दोन मुख्य करणार आहोत, एक गटार आणि रस्ता। नळाला जे पाणी येतं ते कसं आहे आपल्याला? आता नळाला पाणी येतंय, पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातलाच आहे की ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्याच माझ्या आहेत। म्हणजे मेन म्हणजे मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातून येतो, त्यामुळे मला त्यांची जाणीव आहे की माझ्या घरात पाणी नाही आलं म्हणजे सर्व वार्डात पाण्याचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, मला माझ्या घरासमोर रस्ता नाही म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या सर्वांच्या घरासमोर रस्त्याचा प्रश्न आहे आणि गटारीचा प्रश्न मला भेडसावतो तसा आमच्या वार्डातल्या सगळ्याच नागरिकांना त्याचा पण प्रश्न आहे। तर त्याच्यामुळे मला त्याची जाणीव आहे की मी त्या प्रश्नात आहे। सर्वसामान्यांना जो प्रश्न पडतो आज की आपली कामं कोण करणार, तर त्यातलाच एक व्यक्ती असल्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की मी ते कामं जाणतो आणि ते आम्ही 100% मार्गी लावू। त्यांच्या सुरक्षिततेबाबत आपणास काय म्हणायचे आहे? तसं पाहिलं तर उपनगरात आम्ही वारंवार पोलीस स्टेशन असेल किंवा नगरपंचायत असेल यांना आम्ही वारंवार पत्र देऊन सांगितलेलं आहे की बाबा आमच्याकडं स्ट्रीट लाईटचा कधी कधी प्रश्न असतो। म्हणजे काही भागात स्ट्रीट लाईट नाहीये, पोलवर लाईट नसतो, त्याच्यामुळं अंधार असतो रात्री, तर चोऱ्या माऱ्याचं प्रमाण जास्त राहतं। आम्ही प्रभागातील नागरिक मिळून रात्री गस्त घालतो, इथपर्यंत आम्हाला करावं लागतं। तर त्याबाबत आपण सुरक्षेच्या बाबत आपण असा ठोस निर्णय घेणार आहोत। जसे शहरात सीसीटीव्ही बसवले नगरपंचायत किंवा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसं उपनगरात आपण प्रामुख्याने सीसीटीव्हीची व्यवस्था
नगरपंचायत मार्फत असेल किंवा पोलीस स्टेशन मार्फत असेल असं करणार आहोत. 100% आपण त्याच्यावर पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे महिलांना सुद्धा सुरक्षिततेचा नक्कीच कॉलेज परिसर आहे आमच्या कॉलेज इथं, परिसर वगैरे. तर त्याचा सिक्युरिटीच्या बाबतीत आपण Security. 100% प्रयत्न करणार. आणि घनकचरा याच्या बाबतीत आपलं काय विजन असणार? आता मी सर्वसामान्य असल्यामुळे मला माहिती आहे माझ्या घरी पाणी येत नाही, म्हणजेच नागरिकांच्या घरी पण पाणी येत नाही, कारण की मी त्यांच्यातलाच आहे. तर त्याच बाबत असं माझं मत आहे की जे वेळेत आणि दिवसाड वेळेत म्हणजे एक ज्या एखाद्या लाईनला जर पाणी 9 वाजता सोडणार, तिथं प्रत्येक वेळेस 9लाच पाणी आलं पाहिजे अशी व्यवस्था आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की आमच्या महिला भगिनी असतील, यांना कधी काही जॉबला आहेत, काही कामाला जावं लागतं. सर्वसामान्य माणसं यांना वेळेचं बंधन आहे कामाच्या बाबतीत. तर त्या टायमिंग मध्ये पाणी जर आलं तर त्यांची एक म्हणजे महिलांचा एक मोठा प्रश्न आहे की वेळेत पाणी आलं तर त्यांची सर्व मॅनेजमेंट व्यवस्थित चालेल घरची. आणि घनकचऱ्याचं जर बोलताल तर घनकचऱ्यात माझं मत असं आहे की जी घंटागाडी वेळी येते किंवा येतच नाही, 15-15 दिवस येत नाही, जरी आली तरी ती कधी कधी, मी स्वतः इथं असतो, मला माहिती आहे की ती 12 वाजता येते, तर तिचं जे टायमिंग शेड्यूल आहे आणि वेळेत ये नाही, तर त्याच्यावर आपण भर देऊन आपण त्याचा पाठपुरावा करून आपण वेळेत आणि दररोज घंटागाडी येईल याची व्यवस्था आपण करू. मला असं म्हणायचं, आपल्या प्रभागाचा विकास हेच आपले ध्येय हो, असं म्हणल्यास नक्कीच काय नक्कीच वावगे ठरणार नाही. नक्कीच. आणि पूर्ण वेळ आपण इथं असल्यामुळे आपण त्याला पूर्ण वेळ देणार. ते एक महत्वाचं आहे की मी इथंच असतो, मला पूर्ण वेळ प्रभागासाठी देणं हे बंधनकारक राहील. त्यासाठी या विजनच्या नुसार मला नागरिकांकडून प्रभागातल्या नागरिकांकडून ही अपेक्षा आहे की मला भरघोस मताने विजयी करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हासमोरील अनुक्रमांक 2चं बटन दाबून विजयी करावं.